नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सई आणि आदित्य पकडापकडीचा खेळ खेळत असतात आणि त्या दोघांना असं एकत्र खेळताना पाहून माधवीताईंना खूप आनंद होतो. तर मुक्ताचे वडील येत म्हणतात, अरे सावकाश खेळा आणि हो आम्हाला पण घ्याल का तुमच्या खेळामध्ये. तर आदित्य विचारतो, म्हणजे माधवी मॅम पण आमच्यासोबत खेळतील का. तर मुक्ताचे वडील म्हणतात, हो हो, ही आयडिया तर चांगली आहे. म्हणजे तुमच्या आजूच्या डोळ्यावर पट्टी बांधली की तुमची आजू आपल्याला घरभर शोधेल आणि त्या वेळामध्ये 2 ते 4 लाडू मी नक्कीच खाऊन येईल. तर माधवीताई म्हणतात, पुरू काय म्हणालास, हे सगळं काही मी ऐकलं आहे. आता मुक्ताच्या वडिलांना काय बोलावं हेच कळत नाही. ते तर शांतच होतात आणि त्यांना पाहून आदित्य आणि सईला खूप हसायला येऊ लागतं. आदित्य आणि सई एकमेकांना टाळे देतात आणि खूप हसू लागतात. ते पाहून मुक्ताचे वडील म्हणतात, हसताय काय आणि आता राज्य कोणावर आहे. तर सई म्हणते, आता राज्य आदिदादावर आहे. आदिदादा तुझ्यावर राज्य आहे. तर आदित्य म्हणतो, ठीक आहे. तर सई आदित्यच्या डोळ्यावर रुमाल बांधते आणि त्यानंतर दोघंही पुन्हा एकदा पकडापकडी खेळू लागतात आणि त्या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मुक्ताच्या आईवडिलांना खूप आनंद होतो. त्या दोघांना असं एकत्र खेळताना माधवीताईंना त्यांचे जुने दिवस आठवू लागतात की ज्या दिवशी मुक्ताने बाळ दत्तक घेण्यासाठी फॉर्म भरलेला असतो, परंतु मुक्ताचा तो फॉर्म नाकारलेला असतो. मुक्ताला लेटर आलेलं असतं की तुम्ही यासाठी पात्र नाही. हे ऐकून मुक्ताला धक्का बसलेला असतो. मुक्ता आईवडिलांना म्हणू लागते, आई मला आई व्हायचं आहे आणि हे म्हणतात की मी पात्र नाही. हे सर्व आठवून माधवीताईंच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. तर हे सगळं मुक्ताचे वडील पाहतात आणि विचारतात, माधवी अगं काय झालंय, तुझे डोळे का पाणावले आहेत. तर मुक्ताची आई म्हणू लागते, पुरू तुला आठवतंय का, तो एक दिवस होता ज्या दिवशी मुक्ताने बाळ दत्तक घेण्यासाठी फॉर्म भरला होता, परंतु तो रिजेक्ट झाला होता. तो मुक्ताच्या आयुष्यातला कठीण काळ होता. किती आस होती तिला आई होण्याची, परंतु त्यावेळी तिला आई होता आलं नाही. परंतु आता बघ ना किती छान वाटत आहे. तिला सई मिळाली. सई मुक्तावर किती प्रेम करते, तिला आई म्हणते. तर मुक्ताचे वडील म्हणू लागतात, खरं आहे माधवी, मुक्ताला लहान मुलांची किती आवड आहे हे आपल्यापेक्षा अजून कोण जाणू शकतं. त्यासाठीच तर तिने सागररावांशी लग्न केलं आहे. पण कशी गंमत आहे ना माधवी, आई या शब्दापासून सुरू झालेला मुक्ताचा प्रवास, मुक्ताच्या आयुष्यामध्ये आलेली नाती, सगळी पुढे नाती जोडत गेली. मुक्ताची आई म्हणते, अगदी खरं आहे, सगळी नाती मुक्ताने अगदी उत्तम प्रकारे निभावली आहेत. त्यासाठी मला खरंच मुक्ताचं कौतुक वाटतं. आता फक्त आदित्य हा मुक्तापासून लांब आहे, परंतु ते बाळ खरंच खूप चांगलं आहे. थोडे दिवस लागतील, थोडा वेळ जाईल, परंतु सगळं काही नीट होईल. तर मुक्ताचे वडील म्हणतात, अगदी खरं आहे, नक्कीच सगळं काही नीट होणार. त्यासाठी वेळ तर जाणारच आहे. आदित्य जरी इथे असला तरी सावली त्याच्याबरोबरच राहते, त्यामुळे तर काहीच उपयोग होणार नाही. तर मुक्ताची आई म्हणू लागते, पण त्याचा काय उपयोग आहे, तिचा तर त्याच्याजवळ अजिबातच लक्ष नाही आहे, मुलाकडे ती पाहतही नाही. तर सई आणि आदित्य पकडापकडीचा खेळ खेळत असतात. तर सई म्हणू लागते, अरे आदी दादा किती वेळ झाला, मला पकड ना. तर आदित्य सईला पकडण्यासाठी पुढे येतो खरा, परंतु त्याच वेळी तिथे मुक्ता आलेली असते आणि नकळतपणे आदित्य मुक्तालाच पकडतो. मुक्ताला पकडल्यानंतर आदित्य खुश होतो आणि म्हणू लागतो, मम्मा तू. मात्र आदित्यला वाटत असतं की आपली मम्मा आलेली आहे. हे पाहून मुक्ताला खूप वाईट वाटतं आणि आदित्यने नकळतपणे मुक्तालाच मम्मा म्हटलेलं असतं. ते पाहून सई खूप खुश होते. आदित्य डोळ्यावरची पट्टी काढून पाहतो तर समोर मुक्ता असते आणि मुक्ताला पाहून आदित्यला खूप राग येतो. रागानेच तिथून तो निघून जातो. तर सर्वजण आदित्यला थांबवण्याचा प्रयत्न करतात, मात्र आदित्य काही थांबण्याला तयार नसतो आणि हे सगळं पाहून माधवीताईंना खूप वाईट वाटतं. तर त्यानंतर सई ही मुक्ताला विचारू लागते, मुक्ताई अगं काय झालं आहे, आदी दादा तुझ्याशी असा का वागतोय. मी नेहमी बघते आदित्य दादा तुला पाहून खरंच खूप वाईट वाटत असतं त्याला आणि तो तुझ्यावर रुसला आहे का. सईच्या या प्रश्नांची मुक्ताजवळ काहीच उत्तरं नसतात. मुक्ता ही शांत असते. तर माधवीताई म्हणू लागतात, अगं सई बाळा, अगं असं काही नाहीये, आदी दादा इथे नवीन आहे ना म्हणून तो लाजतो आहे आणि सगळं काही ठीक होईल, तू नको काळजी करूस. आणि हो आता आदी दादा काय करतोय बघ जा बघू आणि नवीन गेम खेळा हा, असं म्हणत सईला तिथून जायला सांगतात. आणि त्यानंतर त्या मुक्ताला विचारतात, मुक्ता मी तुला कॉफी करून देऊ का. मुक्ता म्हणते, माझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे तुझ्याजवळची कॉफीच असते, तुझ्याची कॉफी पिलं की खरंच मला खूप बरं वाटतं. माधवीताई म्हणतात, ठीक आहे. तर त्यानंतर मुक्ताचे वडील म्हणतात, मलाही एक कॉफी हवी हा. तर माधवीताई म्हणतात, काय रे पुरू, आता तर तुझा 3रा चहा झाला आणि आता तू परत कॉफी पिणार आहेस, पोटाचा काय कॅफे बनवणार आहेस का. तर मुक्ता त्यांच्यावर हसू लागते आणि त्यानंतर मुक्ता ही आदित्यचा विचार करू लागते. आदित्यच्या वागण्यामुळे मुक्ताला खूप वाईट वाटत असतं. आदित्यच्या काळजीने मुक्ताच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि ते सगळं मुक्ताच्या वडिलांनी पाहिलेलं असतं. मुक्ताचे वडील मुक्ताला सावरतात आणि तिला आधार देऊ लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सागर आपल्या कामाची फाईल शोधत असतो, परंतु सागरला त्याची फाईल सापडत नसते. म्हणून सागर संपूर्ण कपाट विसरतो, परंतु त्याला फाईल काही सापडत नाही. परंतु त्याचवेळी सागरच्या हातामध्ये मुक्ताचा ब्लाऊज लागलेला असतो. तर त्याची नॉट पाहून सागरला त्याचे जुने दिवस आठवतात, ज्यावेळी मुक्ताला नॉट बांधण्यासाठी सागरने मदत केलेली असते आणि ते सगळे क्षण
आठवू लागतात आणि ते सगळे क्षण आठवून सागर खूप खुश असतो आणि तो त्या नॉटकडे पाहू लागतो. त्याचवेळी मुक्ताही आलेली असते. मुक्ता सागरच्या हातातला तो ब्लाऊज घेते आणि कपाटात ठेवते. सागरला काय बोलावं हेच कळत नाही. तर सागर म्हणू लागतो, माझी महत्त्वाची फाईल कुठे आहे? मी तर इथे वाचत बसलो होतो, त्यानंतर मी इथेच ठेवली होती, परंतु माझी फाईल कुठे गेली? मला माझी फाईल सापडत नाही आहे आणि माझ्यासाठी ती खरंच खूप महत्त्वाची आहे. मुक्ता विचारते, त्यावर महत्त्वाची फाईल असं काही लिहिलेलं आहे का? सागर म्हणतो, तसं नाही. फाईलचं नाव तर लिहिलेलं आहे, परंतु ती मरून कलरची फाईल आहे. सागर म्हणतो, नाही, मला माझी फाईल आत्ताच्या आत्ता हवी आहे. मी तर इथेच ठेवली होती. मुक्ता म्हणते, शांत व्हा, मी तुमची फाईल देते. असं म्हणत मुक्ता ही फाईल आणण्यासाठी गेलेली असते. तर सागर म्हणतो, असंच असतं तुमचं, ही सगळी आवरावर करता आणि माझ्या वस्तू इकडच्या तिकडे ठेवता. अहो, साडीच घ्यायची असते ना, मग साडी घ्यायचं आणि निघून जायचं. उगाच माझ्या वस्तूंना का हात लावता? आता माझी फाईलही सापडत नाही आहे, आता कुठे शोधू सांगा बघू. तर त्याचवेळी मुक्ताई ती फाईल सागरच्या समोर ठेवते आणि सागरला म्हणू लागते, हीच फाईल का? सागर हा शांतच होतो आणि मुक्ताला म्हणतो, हो, हीच फाईल. तर मुक्ता म्हणते, मग महत्त्वाची फाईल असली तरी तिला पाय तर फुटू शकत नाही ना, ती स्वतःहून कपाटात तर जाऊ शकत नाही किंवा तिला डोकं पण असू शकत नाही. असंही तिला वाटू शकत नाही की मी महत्त्वाची फाईल आहे म्हणजे कपाटात जाऊन तिकडे शांत बसते. सागर म्हणतो, काय चाललंय हे? मुक्ता म्हणते, तुम्ही इकडे तिकडेच फाईल टाकता आणि मग अशी चिडचिड करता. आणि हो, तुम्ही ज्या इकडे तिकडे टाकलेल्या ज्या काही फाईल असतात त्या सर्व फाईल मी तिकडच्या कपाटात ठेवते. तुम्ही तर सगळं तसं ठेवतच असता. त्यापेक्षा मी एक काम करू का? या कपाटात 2 साड्या 1 फाईल, 2 साड्या 1 फाईल असं ठेवूया का? सागर म्हणतो, मग इथे कशाला? मुक्ता म्हणते, मग बिनकामाचा असा पसारा मी आवरत बसू का? जरा पसारा केला आहे तो बघा जरा. तर त्यानंतर सागरचं लक्ष जातो की आपण किती पसारा करून ठेवला आहे. सागर म्हणतो, सॉरी. तर मुक्ता म्हणते, असा पसारा करायच्या अगोदरच विचार करायला हवा. सागर म्हणतो, त्यासाठी सॉरी नाही, तर सॉरी यासाठी की मी सकाळीही तुमच्यावर आवाज चढवला होता आणि आताही. मुक्ता म्हणते, ठीक आहे. तर त्यानंतर मुक्ताही पसारा आवरत असते तर सागरही तिच्यासोबत पसारा आवरू लागतो. पसारा आवरत असताना सागर मुक्ताला म्हणू लागतो, तुम्ही अगदी बरोबर बोलत होता की आपण सावनीला सगळं काही सांगायला हवं होतं, परंतु मी काय करू सांगा ना. मी हर्षवर्धनला चांगलाच ओळखतो. हर्षवर्धनला पाहिलं की माझं डोकंच फिरतं. त्या नालायक माणसाला मी समोर पाहूही शकत नाही आणि म्हणूनच माझी चिडचिड होते. तर मुक्ता म्हणू लागते, पण मला सावनीची काळजी. सागर म्हणतो, सोडून द्या त्यांची काळजी करण्याचं. अहो, तिच्या भल्यासाठीच तर तुम्ही तिथपर्यंत गेला होता ना, परंतु तिला काही ऐकूनच घ्यायचं नाही, तिला हे मान्यच करायचं नाही आहे, तर आपण तरी काय करणार आहोत? मला माहिती आहे तुम्हाला आदित्यची काळजी आहे. सावनी ही आदित्यची आई आहे, म्हणूनच तुम्हाला सावनीचीही काळजी वाटते, परंतु आदित्यला काही होणार नाही आणि तिच्यासमोर डोकं आपटून तर काहीच फायदा होणार नाही. आणि आदित्यसाठी तुम्ही एवढा विचार नका करू. आदित्यसाठी तुम्ही आहात, मी आहे आणि आपली फॅमिली आहे. आदित्यला काही होणार नाही. तुम्ही आदित्यचा विचार एवढा नका करू आणि सावनीची तर काळजी करूच नका, कारण सावनीची काळजी करून काही फायदा होणार नाही, तिच्यात काही बदल होणार नाही. सागरा मुक्ताला समजावण्याचं काम करत असतो. मुक्ता म्हणते, ठीक आहे. तर मुक्तालाही सागरचं म्हणणं पटत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सावनीने नताशाला घरी बोलावलेलं असतं. तर नताशा म्हणू लागते, मगाशी इतका इन्सल्ट केला तो कमी झाला आहे का? मला परत इथे बोलावलं आहे, आता कशासाठी बोलावलं आहे? सावनी म्हणते, सॉरी शैला मॅडम, खरंच मी तुमची मनापासून माफी मागते. माझ्या हातून जी काही चूक झाली त्यासाठी मला खरंच माफ करा. आणि सावनी नताशाची माफी मागत आहे हे पाहून हर्षवर्धनला खूप आनंद झालेला असतो. तर हर्षवर्धनही नाटक करत म्हणू लागतो, शैला मॅडम, खरंच सॉरी, परंतु आमच्या या वेडिंग प्लॅनवर या कशाचाही परिणाम होऊ देऊ नका. तर सावनीमध्ये, शैलाजी, तुम्ही या शहरातल्या सगळ्यात मोठ्या वेडिंग प्लॅनर आहात ना, मग तुम्ही काय काय स्पेशल करणार आहात ते मला सांगा ना. तुम्ही काय काय प्लॅन केला आहात? हे ऐकून नताशाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. तर नताशाला तर काहीच माहीत नसतं. हर्षवर्धन म्हणू लागतो की आता काय सांगावं. तर हर्षवर्धन आपण ॲक्टिंग करून सगळं काही नताशाला सांगत असतो आणि त्याप्रमाणे नताशा सावनीला सांगत असते. मात्र नताशाला काय बोलावं हेच कळत नाही. तर हर्षवर्धन तिला ॲक्टिंग करून सांगत असतो. त्याप्रमाणेच नताशा म्हणू लागते, आम्ही तुमच्यासाठी एक 5 स्टार हॉटेल बुक केलं आहे. त्याचप्रमाणे तुमचं जे वेडिंग कार्ड असणार ते एकदम युनिक असणार की या शहरात असं वेडिंग कार्ड कोणीच तयार केलं नसेल. त्यानंतर आम्ही तुमच्यासाठी एक पार्टी ऑर्गनाईज केली आहे की जी पार्टी ह्या शहरातली सगळ्यात बेस्ट पार्टी असेल. हे सगळं काही नताशा हर्षवर्धनच्या सांगण्यावरूनच सांगत असते आणि त्याचवेळी नताशाचा लक्ष फक्त हर्षवर्धनजवळ असतो. ते पाहून सावनीला नताशावर संशय येतो आणि म्हणूनच ती शैलाला विचारते, काय झालं? तुम्ही हे सगळं सांगत असताना हर्षकडे बघून का सांगत आहात? हर्षकडे बघूनच का बोलत आहात? मी तुम्हाला विचारते आहे ना, मग मला सांगा तुम्ही. नताशा मात्र शांतच होते. तर हर्षवर्धन म्हणतो, अगं सावनी, सरप्राईज आहेत, मग त्या सरप्राईजची मजा काय राहणार सांग ना. म्हणून मी त्यांना सांगत होतो की हे सरप्राईज सांगू नका, एवढंच आहे. आणि मिस शैला, तुम्हीच हे आपल्या प्रोसेसला सुरू करा आणि आपली प्रोसेस लवकरात लवकर सुरू व्हायला पाहिजे आणि सगळं काही नीट व्हायला पाहिजे.
पाहिजे, मला माझ्या बायकोला खूप छान असं सरप्राईज द्यायचं आहे आणि आता सावनी मॅडमशी तुमची ओळख झालीच आहे, त्यामुळे आता भेटायला काहीच हरकत नाही, म्हणजे काम असेल तर त्यानंतर नताशा तिथून निघून जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सागर हा मुक्ताला आवरण्यासाठी मदत करत असतो आणि त्याच वेळी तिथे आदित्य येऊन सागरला विचारतो, पप्पा मम्मा कुठे गेली आहे? हरशंकरच्या घरी गेली आहे का? मी जाऊन येऊ का? सागर म्हणतो, नाही, तू एवढ्या लांब जायची काहीच गरज नाही, सावनीचं काहीतरी काम होतं म्हणूनच ती हर्षच्या घरी गेली आहे आणि ती येईलच ना, तू नको काळजी करूस. आणि त्यानंतर आदित्य तिथून निघून जातो. तर पुन्हा एकदा सागर मुक्ताला मदत करत असतो आणि मदत करत असताना सागर आणि मुक्ताची एकमेकांना टक्कर लागते आणि त्यामुळे त्यांचं डोकं एकमेकांना आपटतं. मुक्ता म्हणते, हे काय आहे? तर सागर त्यानंतर बाजूला होतो. तर मुक्ता म्हणते, एक मिनिट थांबा ना, तिथे जवळ या. सागर म्हणतो, काय बोलत आहे? मुक्ता म्हणते, हो जवळ या. सागर विचारतो, काय इरादे आहेत तुमचे? मला काहीच कळत नाही. मुक्ता म्हणते, माझे काय इरादे आहेत तुम्हाला काय सांगू? मी तुम्हाला एवढंच म्हणते ना की तुम्ही जवळ या. सागरला खूप भीती वाटत असते आणि तो लाजतच मुक्ताजवळ येऊ लागतो. सागर म्हणतो, अहो आई. तर मुक्ता म्हणते, अजून जवळ या. तर सागर म्हणतो, अहो परंतु कोण आलं तर? मुक्ता म्हणते, मी तुम्हाला काय सांगितलं, जवळ या ना, शांत बसा आणि जवळ या. त्यानंतर सागर मुक्ताजवळ येतो. तर मुक्ताही सागरच्या खांद्यावर हात टाकते आणि त्यानंतर सागरचं डोकं आपल्या डोक्याला आपटते. तर सागर म्हणतो, आता हे काय आहे? तर मुक्ता म्हणू लागते, हे काही नाही, माझी आई म्हणते एकदा डोकं आपटलं की पुन्हा एकदा आपटून घ्यायचं, नाहीतर खूप भांडणं होतात. सागर म्हणतो, असं कुठे असतं? मुक्ता म्हणते, असं तर नसतं. खरं तर हे असं असतं की एकमेकांचं डोकं आपटलं तर शिंग येतात, परंतु ती तुम्हाला पहिल्यापासूनच आहेत, त्यामुळे आता शिंग यायचा प्रश्नच नाही आणि भांडणं वगैरे आपल्यात कुठे होतात ना. तर सागर म्हणतो, तुम्हाला काय म्हणायचं आहे? आणि हो, आज तुम्हाला माझ्याशी भांडायचं नाही आहे का? नाहीतरी सतत माझ्याशी भांडतच असता, तलवार घेऊनच माझ्या समोर येत असता. मुक्ता म्हणते, नाही, आज तर मला भांडायचंच नाही. सागर विचारतो, का? आज का नाही भांडायचं आहे? मुक्ता मात्र काहीच बोलत नाही. सागर म्हणतो, सांगा ना. मात्र मुक्ता काहीच कारण देत नाही. सागर म्हणतो, कारण द्या, आता तर मी तुम्हाला सोडणारच नाही. तर मुक्ता कारण न देताच बाजूला होते. तर सागर म्हणतो, नाही, आता तर तुम्हाला कारण सांगावंच लागेल, तुम्ही माझ्याशी का भांडणार नाही आहात आणि आता मी तुमचा हात सोडणारच नाही. असं म्हणत सागर मुक्ताला जवळ घेत म्हणतो, माझ्याशी तुम्ही का भांडणार नाही सांगा बघू. तर मुक्ता आणि सागर एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं हर्षवर्धन सावनीला विचारतो, सावनी अगदी सगळं ओके आहे ना? सावनी म्हणते, हो थँक्यू. तर हर्षवर्धन म्हणतो, नो थँक्यू, अगं तू माझ्यावर विश्वास दाखवलास हेच माझ्यासाठी खूप आहे आणि त्यासाठी मीच तुला थँक्यू म्हणतो आणि आपलं बॉन्डिंग किती चांगलं आहे हे कळालं आहे. तर सावनी म्हणते, हो, पण मला माझंच कळत नाही की मी असा मूर्खपणा कसा केला. मी त्या मुक्तावर कधीच विश्वास ठेवत नव्हते, परंतु आज कसा काय विश्वास ठेवला आणि तिच्यावर विश्वास ठेवून मी हे सगळं असं केलं. परंतु हर्षवर्धन, याचा अर्थ असा होत नाही की माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. कसं आहे ना, मी तुला जास्त ओळखते आणि तुझ्या डोळ्यांमध्ये काय चाललं असतं ते मी ओळखू शकते आणि तुझ्यावरचा माझा विश्वास तर कधी तुटणार नाही, परंतु त्या विश्वासाला तडा जाईल असं तूही वागू नकोस. आणि हर्ष, खरंच सॉरी, मी तुझ्यावर हात उचलून खरंच खूप मोठी चूक केली, परंतु यापुढे मी असं काही करणार नाही. हर्ष, तुला माहिती आहे का, माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. गेली 6 वर्ष मी एकाच गोष्टीचा विचार करत आहे, ते म्हणजे आपलं लग्न, आणि आता आपलं लग्न व्हायलाच पाहिजे. हर्षवर्धन सावनीला म्हणतो, तुझा हा विश्वास असाच राहून दे. असं म्हणत सावनीला जवळ घेतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ताही विचार करत म्हणू लागते, मला खरंच त्या सावनीचं वाईट वाटतं आहे. इतकी वर्ष ती एकत्र राहिली तरी ती सावनी प्रत्येक गोष्ट हर्षवर्धनची ऐकत गेली आणि शेवटी काय केलं हर्षवर्धनने? विश्वासघातच ना, प्रेमाचा, विश्वासाचा गैरफायदा घेतला. हे सगळं समोर आलेलं असून सुद्धा सावनी विश्वास ठेवायला तयारच नाही आहे. परंतु आता ती कुठे गेली असेल? राहू देत, मला काय करायचं आहे, सागरने सांगितल्याप्रमाणे जास्त विचार करायचा नाही. सावनीच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तिला जे करायचं आहे ते करून देत. असं म्हणत मुक्ताही पातेलं उचलायला जाते, परंतु गॅसवर ते पातेलं खूप गरम झालेलं असतं. तर मुक्ता ते पातेलं उचलल्यामुळे तिचा हात भाजलेला असतो आणि ते सागरने पाहिलेलं असतं. सागर मुक्ताला म्हणतो, लक्ष कुठे असतो? तुमच्या नक्की डोक्यात कोणता विचार चालला आहे? असं म्हणत सागर मुक्ताची काळजी घेऊ लागतो आणि तिचा हात पाण्याखाली धरतो आणि त्यानंतर हातावर फुंकर मारत असतो. मुक्ताही सागरकडे प्रेमाने पाहू लागते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सावनी मिहिरला म्हणू लागते, मी नाही, तमाशा त्यांनी केला आहे, त्या दोघांनी तमाशा केला आहे. तर माधवीताई म्हणतात, त्या दोघांनी तुम्हाला गरज होती तेव्हा मदत केली ना? सावनी म्हणते, मी सांगितलं होतं का मदत करायला? हे ऐकताच माधवीताईंना धक्काच बसतो. तर दुसरीकडे मुक्ताही सागरला म्हणू लागते, सागर तुम्ही हे काय करताय? सागर म्हणतो, तुमचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. तर मुक्ताही सागरकडे प्रेमाने पाहू लागते. तर
आदित्य हा हर्षवर्धनला म्हणतो थँक्स अंकल. तर हर्षवर्धन आदित्यला म्हणू लागतो तू आता मला पप्पा म्हटलंस तरी काही हरकत नाही. तर आदित्य म्हणतो नाही, माझे पप्पा फक्त सागर पप्पा आहेत, मी तर तुम्हाला अंकलच म्हणणार आहे. हे ऐकून सावनीला धक्काच बसतो. हर्षवर्धन सावनीला म्हणतो ज्या गोष्टीची भीती वाटत होती तीच गोष्ट घडत आहे. आज तर तो मला पप्पा म्हणायलाही नकार देतोय, पुढे जाऊन तो तुला आई म्हणायलाही नकार देईल. हे ऐकून सावनीला धक्काच बसतो. आता सावनी आदित्यच्या बाबतीत कोणतं पाऊल उचलेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद.